यानंतरची बातमी पुण्यामधून। पुण्यामध्ये 6 ते 7 वाहनं एकमेकांना धडकली आहेत। येरवड्याच्या गोल्फ चौकाजवळची ही घटना आहे। अपघातामध्ये 10 ते 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। येरवड्याच्या गोल्फ चौकामध्ये हा अपघात झालेला आहे। एका पाठोपाठ एक गाड्या एकमेकांवर आदळल्या। सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान झालं। या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत आहे। रोहन, नेमक्या या गाड्या एकमेकांवर कशामुळे आदळल्या? सिद्धेश, खरं तर रात्री 12:30च्या सुमारासची ही घटना जी आहे ती असल्याची माहिती समजते। प्राथमिक माहितीनुसार अचानक जे आहे ते एका वाहनाने ब्रेक दाबल्यानंतर त्याच्या पाठीमागे असणारी गाड्या ज्या आहेत त्या एकमेकांना धडकल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते। सुदैवाने या संपूर्ण घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, परंतु वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 10 ते 12 जण जखमी झालेले आहेत। परंतु सातत्याने अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना पाहायला मिळत आहेत। नवले पुलावरती देखील अशा अपघात जे आहेत ते एकमेकांच्या वाहनांना धडकून झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं आणि आता ही येरवड्यामध्ये देखील अशाच प्रकारचे चित्र पाहायला मिळतंय। जवळपास 7 ते 8 वाहनं जी आहेत ते एकमेकांना धडकलेली आहेत। नेमकं काय कारण होतं, चूक कोणाची होती, हा सगळा तपास जो आहे तो पुणे पोलीस करतील। पुणे पोलिसांकडून रात्रीच याबाबतचा गुन्हा जो आहे तो संबंधित चालकांवरती गैरमार्गाने किंवा घाईघाईने वाहन चालवण्याचा प्रकार म्हणून गुन्हा जो आहे तो दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत होती। सध्या आपण पोलिसांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे गुन्हा अद्याप दाखल झाला आहे काय आणि यामध्ये कोणावरती काय कारवाई केली आहे नक्कीच आता या संदर्भामध्ये काय पोलीस कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल।